न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डांगसोंदाणे आदिवासी वस्ती पूल बनला शोभेचे बाहुले। ग्रामस्थांच्या आंदोलनानंतरही पूल उभारणीबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता। नाशिक बागलाण तालुक्यातील डांगसोंदाणे व्यापारी गावाला जोडणारा पूल गेल्या 2 वर्षांपूर्वी आलेल्या पुरात खचून गेल्याने व भराव वाहून गेल्याने आदिवासी वस्ती व इतर खेड्यांचा संपर्क तुटलेला आहे। दळणवळण तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नव्याने पूल बांधण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने देखील केली, मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधी युद्धपातळीवर पूल उभारण्याबाबत उदासीन असल्याचे दिसून आले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री धोंडगे यांच्याशी संपर्क केला असता श्री धोंडगे यांनी प्रतिनिधीला सदरची माहिती सांगितली। पूल आमच्या रस्त्यावरील नाही नवीन पूल बांधकामासाठी अद्याप निधी देखील मंजूर नाही। आमचे अंदाजपत्रक तयार आहे। सदरचा पूल कुठल्या निधीतून बांधायचा हा निर्णय शासन स्तरावरून आमच्याकडे अजूनपर्यंत तरी आलेला नाही। लोकप्रतिनिधींनी मंत्री स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाला पत्र दिल्याचे समजते असेही उपअभियंता म्हणाले। विशेष म्हणजे पेसा क्षेत्रातील डांगसोंदाणे ग्रामपंचायत ही निर्मल ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते। या ग्रामपंचायतीस अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत। त्याच ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच या आदिवासी महिला असून त्यांच्याच आदिवासी वस्तीशी व इतर खेड्यांना संपर्क करणारा हा मोठा पूल गेल्या 2 वर्षांपासून तुटला आहे। तालुक्याचे आमदार आणि खासदार यांचेकडून गेल्या 2 वर्षापासून म्हणावे तसे प्रयत्न न झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे। सद्यस्थितीत आरम नदीला पूर आलेला असून पुन्हा एकदा संपर्क खंडित झाला आहे। मंत्री दादा भुसे यांचे मार्फत शासनाकडे प्रयत्न सुरू डांगसोंदाणे आदिवासी वस्ती व खेड्यांना जोडणारा पूल तुटल्याने मोठी गैरसोय होत असून ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे मार्फत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठपुरावा सुरू असून ग्रामस्थांनी 2 वेळा आंदोलन देखील केले आहे, अशी माहिती सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जलदुर्गा पॅनलचे प्रमुख संजय सोनवणे यांनी दिली। इंडिया न्यूज 28 साठी नाशिक जिल्हा हेड लक्ष्मण चौरे।